हॅलो नमस्कार, कसं काय मंडळी, मी सोनाली आणि स्वागत आहे तुमचं माऊली ऑफ डुग्गुबणी या आपल्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। काहीतरी चटपटीत खायचं मन केलं आणि इन्स्टंट बनवायचं होतं, म्हणून आज मी बनवतेय घरामध्येच हक्का नूडल्स। आणि त्यासाठीच घरामध्ये जे व्हेजिटेबल्स होते ते सगळे मी छान असे कट करून घेतले। मार्केटमध्ये असे रेडीमेड नूडल्स तुम्हाला मिळून जातील। व्हेज हक्का नूडल्स हे मी मार्केटमधून आणले 30 रुपीजमध्ये। त्यानंतर पटकन मी पाणी गरम करायला ठेवलं आणि आपलं पाणी जसं बॉईल होईल त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। पाण्याला थोडी उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहेत हे नूडल्स। आणि ह्या नूडल्सला खूप जास्त चुरा करायचा नाही, 2 सेक्शनमध्ये तोडून आपल्याला हे सगळे नूडल्स पाण्यामध्ये छान असे टाकून घ्यायचे। एका साईडला इथे सगळ्या वेजीज मी कट करून घेतल्या। बॉईल झालेले नूडल्स आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे। माझ्याकडे ही छोटी गाळणी होती, त्यामध्ये मी हे काढून घेतले। यावर लगेच थोडंसं थंड पाणी टाकायचं आणि एका प्लेटमध्ये फॅन खाली किंवा विंडोमध्ये छान असे गार करायला ठेवायचे। नूडल्स थंड झाले की त्यावरती थोडंसं आपल्याला तेल घालायचंय। तेलाने काय होतं की हे सगळे छान असे मोकळे होतात। फोकने नूडल्स सर्व केलेले आहेत आणि आता मी तुम्हाला सांगते की हे कसे झाले, त्याची टेस्ट सुद्धा कशी झाली आहे। नूडल्सला गार्निश करण्यासाठी त्यावर मी थोडीशी कोथिंबीर आणि कॅबेज टाकून घेतलं, म्हणजे खाणाऱ्याला सुद्धा ते सुंदर दिसतील। आणि हे बघा, इथे अगदी हॉटेल स्टाईल व्हेज हक्का नूडल्स आपले तयार झाले। तुम्ही घरामध्ये छान बनवू शकता। आणि आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की हे कसे झाले आणि ट्रस्ट मी की खायला अगदी छान झाले होते। याची टेस्ट अगदी हॉटेल स्टाईल होती आणि गरमागरम हक्का नूडल्स खायला खरंच खूप छान वाटलं। माझ्यासोबत मुलांनी आणि राहुलने सुद्धा हक्का नूडल्स खूप एन्जॉय केले। तर तुम्हाला माझे हे हक्का नूडल्स कसे वाटले आणि घरामधली आमची छोटीशी पार्टी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह। तोपर्यंत नमस्कार।